गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 7:24 झालेत आणि तारीख आहे 28/1/2026. आपले 4 दिवसापासून व्हिडिओ आले नाहीये कारण मी गेलो होतो प्रायव्हेट ट्रिपवर. 3 दिवसासाठी गेलो होतो. शनिवार, रविवार आणि सोमवार गेलो होतो. कुठं? कर्नाटकला गेलो होतो आणि आलो मी सोमवारी रात्री निघालो तिकडून. मंगळवारी काल सकाळी पोचलो. त्याच्यामुळं काल दिवसभर काय सुट्टीच केली. तर आजपासून मग ओला किंवा उबर दोन्ही चालू करणार आहे. केलेलं आहे तसं. तर आता फर्स्ट राईड आलेली आहे कारण 7 वाजता मी चालू केलं होतं. तर अर्धा तास 25 मिनिटानंतर आत्ता राईड आलेली आहे. आता पिकअप करायला चाललो आहे. उबरची आहे प्राईममध्ये. तर आज दिवसभरात किती अर्निंग होईल पूर्ण हाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला फर्स्ट राईड कंप्लीट करून भेटूया. फर्स्ट राईड झाली आहे कंप्लीट आणि ही राईड होती नेहरू नगरवरून डेक्कनची. याचे आपल्याला भेटले 16 किलोमीटरचे 296 रुपये. तर पास पण ॲक्टिवेट झालेला आहे. आणि कर्नाटकला मी 3 दिवस गेलो होतो. त्याच्यासाठी TP पण फाडावं लागली. TP कसं आहे, परिवहन सेवामध्ये जाऊन TP काढावं लागतं. तुम्ही जर जात असाल कर्नाटकला, कारण TP काढूनच जावा. कारण पोलीस दुसरं काहीच विचारणार नाही तुम्हाला लायसन विचारणार नाही, डॉक्युमेंट विचारणार नाही, काय नाही विचारणार. फक्त तुम्हाला अडवलं की आधी TPच विचारणार. जर TP नसेल ते तुम्हाला उगाच 500-1000 रुपये त्यांना द्यावा लागणार आहे. आणि TP कितीचे माहिती आहे का? 7 दिवसाची फक्त 45 रुपयाची आहे. काय जास्त पैसे लागत नाही आहे. त्याच्यामुळं कधी पण TP काढून जावा. आणि कर्नाटकमध्ये जाताना जो ड्रेस आहे, आपण गाडी घेऊन गेलो कर्नाटकमध्ये, ड्रेस जो आहे व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट लागतो. आणि आपण कसं आहे पुण्यात किंवा मुंबईत महाराष्ट्रामध्ये काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालतो. तर तिकडं काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट चालत नाही. फक्त व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट लागतो. नाहीतर ते डायरेक्ट 500 रुपयाचा फाईन मारतात. ते पण फाईन कसं असतो त्यांच्याकडे, ते आधी आपल्याला ते बुकमध्ये लिहून पावती फाडून द्यायची, तशी फाईन देतात. ॲक्च्युली त्यांच्या खिशातच जातात वाटतं. ते भ्रष्टाचारच आहे. तर ते ऐकतच नाही. एक तर मला एक कारण मी कर्नाटकचा आहे, त्याच्यामुळं मला कन्नड वगैरे येते. तर मी त्यांच्याशी बोलू शकतो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना कन्नड येत नाही. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. तर अजून एक आता राईड आली आहे, पण एक्सेप्ट होती का नाही माहीत नाही आहे. तर बघूया. तर कर्नाटकमध्ये जात असाल तर एवढी सगळं मी जे बोललेलो आहे सगळं जे आहे व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट ते घालून जावा. तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली सेकंड राईड कंप्लीट झाली आहे आणि ही राईड होती डेक्कनवरून मोशी MIDC, जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना, तिथं एक्झिबिशन सेंटर लागलेलं आहे. तर तिथं ड्रॉप झालं आहे आपलं. आणि ही राईड होती 19 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटलेत 370 रुपये. प्रीमियर कॅटेगरीमध्ये होती. तर आता इथं थांबलो आहे, पण गाड्या भरपूर दिसायला लागले. त्याच्यामुळं थोडंसं पुढं जाऊया, कारण इथून लवकर आपल्याला राईड भेटणार नाही आहे. तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली थर्ड राईड कंप्लीट झालेली आहे आणि मी आलो आहे आता मोशीवरून शिवाजीनगर. 19 किलोमीटरची राईड होती. गो प्रायोरिटीमध्ये आणि आपल्याला भेटले त्याचे 366 रुपये. ऑनलाईन पेमेंट होता आणि ड्रॉप तर झालेले. आणि आता मला एक राऊंड ट्रिप आली होती उबरमध्ये मनसरची. काहीतरी 150 किलोमीटरला 1777 रुपये दाखवत होता. तर कसं काय परवडणार 150? बघा परत आली हीच राईड. कसं काय परवडणार 1753 रुपयामध्ये? कुठला मनसरची राईड आहे आणि 150 किलोमीटर राऊंड ट्रिप दाखवते. कसं काय परवडणार? आणि 5 तासाची राईड आहे. तर ही तर एक्सेप्ट करणार नाही आहे मी. कारण मुंबई वगैरे पडली तर इंटरसिटी घेणार आहे, नाहीतर नाही. नाहीतर लोकलमध्येच काम करू. आतापर्यंत चांगल्यापैकी झालेत आणि 1000 प्लस झालेला आहे. तर चला चौथी राईड कुठली येते आली. चौथी राईड विमाननगरची आहे, पण एक्सेप्ट झाली. तर चला विमाननगर. टाईम तर खूप लागतोय, 40 मिनिट लागत आहे. चला भेटतो विमाननगरमध्ये. टाईम झाला आहे बघा
10:44 झालेत आणि मी पोचलो आता इमाननगरला. आणि ही 4थी राईड होती. आणि ह्याचे आपल्याला शिवाजीनगरवरून इमाननगर पंचशील टावरला ड्रॉप झाला आहे. याचे 11 किलोमीटरचे 243 रुपये भेटलेत. आणि कस्टमरकडून 75 रुपये घेतले फक्त त्यांनी. काहीतरी कस्टमरला काहीतरी डिस्काउंट वगैरे असणार आहे. तर ठीक आहे, आता इमाननगरमधून इमाननगरची मी राईड घेणार नव्हतो कारण इकडून बुकिंग भेटत नाही आहे लवकर. तरी पण म्हटलं आता शिवाजीनगरमधून पण लवकर भेटणार नाही, त्याच्यामुळे एक्सेप्ट केली होती. आता आलोय, बघूया इथून कधी भेटते राईड. आपली 5वी राईड कंप्लीट झाली आहे आणि मी पोचलोय आता औंधला. आणि ह्या राईडचे आपल्याला भेटले 290 रुपये. आणि कस्टमरने डायरेक्ट 300 रुपये आपल्याला फोनपे केलेला आहे. 10 रुपये एक्स्ट्रा केला आहे त्यांनी. तर ही राईड होती 15 किलोमीटरची आणि टाईम लागला आहे 40 मिनटं. आता ड्रॉप तर झालेला आहे. आता एक हडपसरची येत होती पण त्याला मल्टिपल स्टॉप होता, त्याच्यामुळं मी काही ॲक्सेप्ट केली नाही आहे. बघूया आता कोणती राईड येते, देतो अपडेट. टाईम झाला आहे 2:21 झालेत आणि मी आहे आता खराडीमध्ये. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, औंधमध्ये होतो. औंधमध्ये पार अर्धा पाऊण तास थांबल्याच्या नंतर मला एक कोरेगाव पारची राईड आली. त्याचे मला भेटले 11 किलोमीटरचे 230 रुपये. टाईम लागला अर्धा तास, 33 मिनटं लागले. तिथूनच ड्रॉप करायच्या आधी एक राईड आली मला खराडीची. त्याचे आपल्याला 10 किलोमीटरचे 226 रुपये भेटलेत आणि टाईम लागला अर्धा तास. तर आता ड्रॉप तर झालेला आहे पण 15-20 मिनटं झाला ड्रॉप होऊन, काही एक पण वाजली नाही अजून. बघूया आता कधी वाजते, आले की देतो अपडेट. आधी टाईम बघून घ्या, 5:23 झालेत आणि मी अजून आहे खराडीमध्ये. कारण 2.25 तास वेट केल्याच्या नंतर मला एक पडली इमाननगरची. त्याचे आपल्याला भेटले 225 रुपये 6 किलोमीटरचे. त्याच्यानंतर लगेच मला परत खराडीचीच वाजली. त्याचे 7 किलोमीटरचे मला भेटलेत 204 रुपये. आधीची राईड प्राईममध्ये होती, त्याच्यानंतर आत्ता जे आणले ते सेडानमध्ये होती. आता खराडीमध्ये तर थांबलेलो आहे. प्रीमियर रेंटल येते. आता काय 1 तासाचं रेंटल कशाला घेऊ, आता पुण्यात जायचं आहे म्हणे, रेंटल नको आहे. तर आता बघू एखादी पिंपरी चिंचवड साईडची बघून घेऊ चांगली मोठी. टाईम झाला आहे 8:06 झालेत आणि मी पोचलो आता चिंचवडला. आणि खराडीला पार 1.5 तास बसल्याच्या नंतर एक राईड उबर गोमध्ये घेतली. कारण चालू तर मी प्राईम आणि सेडान चालू होते पण काय बुकिंग येत नव्हते, त्याच्यामुळं उबर गो पण चालू केलं. त्याच्यानंतर मला चिंचवडची एक राईड आली, कारण मी पिंपरी चिंचवड साईडचीच बघत होतो. तर चिंचवडची आली. आता ड्रॉप झाला आहे. याचे आपल्याला भेटलेत 420 रुपये 24 किलोमीटरचे. आता ड्रॉप झालं आहे, आता चाललो आहे घरी. तर बाकीचे अर्निंग वगैरे तुम्हाला कुठंतरी साईडला घेऊन दाखवतो. मित्रांनो, टाईम झाला आहे बघा 9:13 झालेत आणि मी पोचलोय भोसरीमध्ये. कारण चिंचवडमधनं काहीच पडली नाही आपल्याला. आजची अर्निंग बघा 2872 रुपये झालेत. आणि 2872 मायनस 171 रुपये 500 उबरचे. आणि रनिंग झाली बघा 170 किलोमीटर रनिंग झाली. आणि ह्याच्यातनं आपल्याला CNG गेला असणार आहे 600 रुपयाचा. तर आपले आज बॅलेन्स राहिले 2100 रुपये. तर आज सगळं बंद होतं दुपारनं, त्याच्यामुळं काम स्लो झालं होता. तर चांगलं झालं तरी पण अर्निंग. तर उद्या तर सगळं बंद राहणार आहे. तर उद्या बघूया चालू करायचं का नाही करायचं, कारण सगळं उद्या बंद आहे. तर बघूया उद्या बघू, जर चालू केलं तर व्हिडिओ बनवल, नाही तर उद्या सुट्टीच राहील. तर बघूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.